संजय राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढलाय। शिवसेना आणि संजय राठोड यांच्याबाबत काहीही बोलायला तयार नाही, तर भाजप मात्र राठोड यांच्याबाबत आक्रमक झाली आहे। संजय राठोडांची अधिवेशनाआधी गच्छंती, शिवसेनेकडून राजीनाम्यासाठी दबाव वाढला। संजय राठोडांची मंत्रिपदावरून उचलबांगडी होणार। संजय राठोड प्रकरणी राजीनामा उत्तर द्यायला हवं, तुमचा मंत्री आहे। निसर्गाच्या गोष्टी उद्या नाही। संजय राठोडांचा विषय काढला तरी शिवसेनेचे नेते असे हात जोडू लागले आहेत। यावरून संजय राठोड हा विषय शिवसेनेला किती अवघड झालाय हे कळू शकतं। पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांची सध्या चौकशी सुरू आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून विरोधक सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडण्याची शक्यता आहे। त्यामुळे अधिवेशनाच्या आधीच राठोडांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। सध्या तरी सत्ताधारी चौकशी सुरू आहे असं सांगून वेळ मारून नेत आहेत। चौकशी आता गृहमंत्र्यांनी त्याचे आदेश दिलेले आहेत। तातडीने रिपोर्ट आल्यानंतर जे काही असेल, कोणी पण असो, त्याला अशा पद्धतीचं कोणाच्याही जीविताशी खेळायला कोणालाही अधिकार बनू शकत नाही। त्याच्यामुळे जो कोणी त्याला दोषी असेल आणि ते जिलेटिंग असेल तर निश्चितपणे त्याला कारवाई करावी ही मागणी आम्ही काँग्रेसकडून वारंवार आमचं सांगण्यात आलेलं आहे की जिथपर्यंत जे काही रिपोर्ट अजून पूर्ण तो रिपोर्ट बाहेर आलेला नाही, रिपोर्ट आल्यानंतर काँग्रेस त्याच्यावर मत व्यक्त करेल आणि राठोड दोषी असेल तर काँग्रेसही त्याच्यामध्ये मागणी करेल। पूजा चव्हाणनं ज्या दिवशी आत्महत्या केली त्या दिवशी राठोडांनी पूजा चव्हाणच्या मोबाईलवर 45 फोन कॉल केल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलाय। की पूजाचा ज्या वेळेला ही घटना घडली, काल मी गेले, घर सील होतं आणि मग सील घर करताना, पंचनामा करताना पोलीस सगळ्या वस्तू ताब्यात घेतात। मग ज्याच्यात तिचे लॅपटॉप असतील, तिचे फोन असतील, त्याच्यातला एक फोन सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी S10 लाईट ग्रे कलरचा फोन आहे, तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्या मोबाईलवरती 45 मिस्ड कॉल आहेत आणि मिस्ड कॉल पुढे लिहिलेला आहे संजय राठोड। तर ते 45 मिस्ड कॉलवाला हा संजय राठोड का फोन करतोय सारखा पूजाला? तो माहिती घेतोय का की मोबाईल कोणाच्या हाताला लागलाय का नाही लागलाय? पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानं शिवसेनेची मोठी राजकीय अडचण झाली आहे। यातून मार्ग काढण्यासाठी आता उद्धव ठाकरे काय करतात हे पाहावं लागेल। तुषार रूपनवरचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।